तो सगळा जुना दागबोध म्हणजे 31 समासी दागबोध. जुना म्हणजे जुना नाही तर 31 समासी समर्थांनी जो पहिले दागबोध लिहिला तो 21 समासी लिहिला होता. त्याच्यावरचे पूर्ण स्वाध्याय म्हणजे 10 प्रश्न जे आहेत ते या स्वाध्यायावर विचारलेले आहेत. पहिला प्रश्न जो आहे की वक्ता ही उपाधी प्राप्त करून घेण्यास कोणत्या सद्गुणांची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये वक्ता आणि त्याची उपाधी, उपाधी म्हणजे त्याला दिलेली पदवी, वक्ता ही पदवी आहे एक प्रकारची, ती प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्या सद्गुणांची आवश्यकता आहे. या संदर्भात हा आहे समास तिसरा. त्याच्यामध्ये वक्ता आणि श्रोता या दोघांची पण लक्षणं सांगितलेली आहे समर्थांनी. तर कोणी याच्या उभे शोधलेले आहेत का? म्हणजे हा, मला प्रज्ञातीन मी शोधलेत. हा, तर आता मी तुम्ही सांगा. शोधले. हा सांगा ना. मी समास 3 मध्ये ओवी 4 ते 9. बर, त्याच्यामध्ये काय समजलं आणि तुम्हाला? इथे दिलंय बघा, जे वक्त्याची लक्षणे अत्युत्तम सुलक्षणे, म्हणजे हा वक्त्याचे सर्वात उत्तम चांगले लक्षण कोणतं. हा, म्हणजे मी या फक्त शोधून ठेवलेले आहेत. नाही नाही, तर तेच विचारते ना मग, कोणत्या सद्गुणांची आवश्यकता आहे असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय आहे की हा. त्या ही उपाधी प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्या सद्गुणांची आवश्यकता आहे. मग चौथ्या ओळीमध्ये कोणतं लक्षण सापडलं तुम्हाला? चौथ्यामध्ये श्रोत्यांच्या मनावर सुयोग्य परिणाम झाला पाहिजे वक्त्याच्या बोलण्याचा. हा, वक्त्याचं बोलणं असं हवं की श्रोत्याच्या मनावर परिणाम झाला पाहिजे आणि त्याच्या कृतीमध्ये बदल झाला पाहिजे, तो सुधारला पाहिजे. हा श्रोत्याचे झाले. वक्त्यामध्ये कोणता सद्गुण पाहिजे हा प्रश्न आहे. 3.6 मध्ये दिलेलं आहे, वक्ता ज्ञानी, दिन वत्सल, प्रेमळ. हा, वक्ता 6 मध्ये दिलाय, वक्ता भक्ती करणारा, वैराग्यशील, भगवंतावर प्रेम करणारा, शुद्ध स्नान ज्ञान झालेला, हा, दीनदुप्यांविषयी वात्सल्य भाव असलेला, हृदयात शुद्ध गंगाजलाप्रमाणे निर्मळ भाव असलेला असतो. पण याचे शेवटी वाक्य काय दिलंय? असा वक्ता भक्त सापडणे दुर्मिळच. हा, म्हणजे याच्यात सद्गुणांचा उल्लेख तसा प्रत्यक्ष हा. नाही आलेला आहे. म्हणून मला तेच पाहिजे की तुम्ही कोणत्या उभे शोधल्या, म्हणजे मला जे सांगायचं ते सांगायला मग सोपं जाईल. आणखीन कोणते उभे शोधले? आणि 3.10 मध्ये 15. आहे उदासीन असावा वृत्ती. 3.15 मध्ये वगैरे काही नाही का? 15 आणि 10 16 पण शोधले मी. 10 मध्ये उदासीन वृत्ती असली पाहिजे. हा, अजून नंतर 15 मध्ये 15 आहे. ज्याच्या ठिकाणी 15. भेद उगवत नाही, निर्माण होत नाही, तोच विश्वास ठेवण्यास योग्य असा गुरु म्हणजेच वक्ता असतो. बर. 16 आता पासून नंतर 16 आता मध्ये पण दिलंय. मी 4 बोध 6 काढली, 7 काढली किंवा आणखीन आता 15 काढली. या सगळ्या उभ्या पहिल्यांदा तुम्ही लिहून घेतल्या का एका ठिकाणी? नाही, खुणा करून ठेवल्या. नाही, हा, खुणा करून ठेवले. काय करायचं, एका या सगळ्या उभ्या पहिल्यांदा लिहून घ्या आणि अच्छा. मग तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे हा, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रत्येक ओळीमध्ये काय आहे, कोणता मुद्दा आलेला आहे, तो मुद्दा तुम्ही लिहून काढा. आता सगळ्यांनी जर आपण हा विचार केला तर आपल्याला बऱ्याचशा उभ्या तुम्हाला सगळी या ह्याच्यामध्ये पण दिल्या आहे, त्याच्यामध्ये पण दिलेल्या आहे. मग हे सगळे तुम्ही समजा 10-12 उभ्या काढल्या. हा, आणि 10-12 उभ्या काढल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये कोणते कोणते तुम्हाला सद्गुण असं दिसतात आहे ते हायलाइट करा की हा सद्गुण आहे, तो सद्गुण आहे, असे सद्गुण पहिल्यांदा काढा. आता याच्यामध्ये बघा, आता तुम्ही 4 उभे काढली, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काही उभ्या ज्या आहेत त्या सद्गुणांच्या आलेल्या नाहीयेत असं लक्षात येईल. मग त्या कमी करून टाका. मग ज्याच्यात खरोखर सद्गुण आलेले आहेत अशा उभ्या फक्त शिल्लक ठेवा.
आणि मग त्या ओव्यांच्या आधारे मग आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आता तुम्ही ज्या ओव्या काढल्या त्याच्यामध्ये 8व्या नंबरची ओवी आली आहे का? कोणी बोले काढली का? त्याची हवी पावले. हो, 8वी आली आहे. आली आहे. जैसेची बोलणे तैसेची क्रिया. हा याच्यातला ह्या जो चरण आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. ऐसा वक्ता जोडलिया म्हटलंय पुढे, म्हणजे ज्याचं जसं बोलणं आहे तसं त्याची क्रिया आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हा सद्गुण जो आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे, की ज्याचं जसं बोलणं आहे तसं त्याची क्रिया असली पाहिजे, है ना. जसं आपण म्हणतो की देशात आले त्याची वंदावी पाऊले, हे जसं म्हटलेलं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला कोणतं घ्यावं लागेल, की हा पण एक मुद्दा महत्वाचा आहे. ही ओवी आपण याच्यामध्ये टाकली आहे का? हो. जायचं. दुसरं 3.7 मध्ये परोपकारी धार्मिक. परोपकार जो आहे हा गुण आहे, सद्गुण आहे. धार्मिक हा सद्गुण आहे. ज्याच्या सान्निध्यामध्ये राहिल्याच्या नंतर आपल्याला परोपकार आणि धार्मिक क्रिया शिकायला मिळतात. म्हणजे त्याच्यामध्ये कोणता गुण असला पाहिजे? धर्म परोपकारी असला पाहिजे, धार्मिक असला पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. जसं 10व्या याच्यामध्ये आपण सांगितलं की उदासीनता असावी, तो बरोबर आहे. त्याच्यानंतर 3.37 बघा, 37व्या वक्ता भिडसारू जोडे हो हो. तरी श्रोत्यांची आधारू घडे. म्हणजे हे काढले संकुचित बुद्धी काढलेत. ठेवणं वगैरे. हे काढलेत, खुणा करून ठेवल्यात. 38 पण आहे, 39 आहे. लिहून घ्यायच्या, पहिल्यांदा लिहून काढा आणि मग त्याच्यात कोणता कोणता सद्गुण आहे त्याच्याखाली अंडरलाईन करा. आणि मग त्या अंडरलाईन केलेल्या ज्या उभ्या असतील त्याच्या व्यतिरिक्त बाकी उभ्या त्या बाजूला करायच्या आणि त्या ज्या उभ्या अंडरलाईन केलेल्या आहे त्याच्यावर आधारित आपल्याला उत्तर लिहायचं. 3.42वी ओवी बघा, असो वक्ता आशारहित. हो. आशारहित हा त्याच्यातला सद्गुण आहे एक प्रकारचा, की त्याला कुठल्याही बाकीच्या इच्छा अपेक्षा नाही. त्याचा आपण आज पाहतो एखाद्याला वक्त्याला बोलवायचं तर तो पहिल्यांदा आपली लिस्टच सांगतो, की मला असं लागेल, मला तसं लागेल, है ना. म्हणजे त्याच्यामध्ये हा आशारहित हा महत्वाचा गुण झाला. 3.41 मध्ये जो समाधानी वक्ता, हा समाधान हा सुद्धा महत्वाचा गुण आहे. तर अशा 42-43 मध्ये पण समदृष्टी जयाची पूर्ण, जो सगळ्यांना सारखं मानतो. तर हे आपण काय करायचं, अशा प्रकारच्या सगळ्या ओव्या ज्या आहेत त्या ओव्या काढा. त्या ओव्यांमध्ये कोणते कोणते सद्गुण आलेले आहेत, सद्गुण कोणते आपल्याला वाटतात आहे ते काढायचे, त्याला अंडरलाईन करायचं आणि मग त्या सद्गुणांच्या आधारे आपण एक 5 काढले, 7 काढले. आता वक्ता भिडसारू जोडे किंवा आशारहित, समाधानी, परोपकार, असं सगळे जे गुण काढले आणि मग त्या एकेका गुणाच्या आधारे आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यामुळे 3.8 आहे, 3.9 आहे, 10 आहे, 37 आहे, 42 आहे, 43 आहे. अशा सगळ्या उभ्या आणि आधीच्या तुम्ही ज्या सांगितल्या 3.4 लिहिण्यापेक्षा ज्याच्यामध्ये खरोखर लिहिलंय की 3.6 असेल, 7 असेल, तर त्या उभ्या पहिल्यांदा काढून घ्या आणि त्याच्या आधारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला लिहिता येऊ शकतं. तसा प्रश्न सरळ सरळ विचारलेला आहे की वक्ता ही उपाधी साठी कोणत्या सद्गुणांची आवश्यकता आहे. सद्गुण आपण काढले की प्रत्येक सद्गुणावर 1-2 ओळीमध्ये जरी लिहिलं तरी 10 सद्गुण तर आपल्याला सहजपणे याच्यातून काढता येतात. लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे दुसरा, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हेच करणं आवश्यक आहे. याच्या ओव्या कोणी काढल्या की अनेक गुरु कोणते आणि सद्गुरू कसा ओळखायचा. पहिल्यांदा अनेक गुरु कोणते याच्या ओव्या कोणत्या काढल्या? 14 गुरु आहे तो. हा, त्याने ओवी कोणती काढली? हो, 1 मिनिट, त्याच्यात आहे ना गुरु, 14 गुरुची एक ओवी आहे.
सद्गुरू नाही, गुरु ना. मग पहिल्यांदा गुरु काढायचे. 4.1, 2. नाही. मी 4.66 काढलाय. 6 आहे. 67. हा. अजून 4.67, 68, 69. बरोबर. आणि 70. 70 हा 70. हो. म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं सुरुवात म्हणजे 66 पासून. हा नाही पहिले समासाची सुरुवात जी पहिली तर आपल्याला याच्यामध्ये पण ओघ सापडतात. हो. काय कारण जसं पहिल्या ओळीमध्ये म्हटलं, जे करामती दाखवती तेही गुरु हम्म म्हणजे तेही म्हटलेलं आहे. तो शब्द हम्म आपल्याला 4 मध्ये पण आलेला आहे. हो. त्याच्यानंतर 4.6 मध्ये पण तो शब्द आलेला आहे आणि 4.7 मध्ये पण तो शब्द आलेला आहे. म्हणजे तेही असं म्हटलेलं आहे. म्हणजे 1 नंबरची ओवी, 6 नंबरची ओवी, 7 नंबरची आणि 4 नंबरची म्हणजे 1, 2, 3, 4 या ओव्यांमध्ये सुद्धा गुरुच्या बद्दल लिहिलेलं आहे. 4.1, 4, 6 आणि 7 याच्यामध्ये पण गुरुच्या बद्दल लिहिलेलं आहे. पण याचा सगळ्याचा सारांश जो आहे हा 4.66, हो. 67, 68, 68 मध्ये पण आहे. 71 आणि 71. हो. म्हणजे आपल्याला पहिल्या याच्यामध्ये पहिल्या जे 4 ओव्या आपण काढल्या की तेही गुरु म्हणजे ती या याच्यामध्ये थोडक्यात लिहायचंय पहिल्या 4 ओव्यांवर. आणि मग खरं उत्तर जे लिहायचं आपल्याला ते 66, 67, 68, 69, 70 आणि 71 म्हणजे 6 ओव्या ज्या आहेत त्याच्या आधारे आपल्याला अनेक गुरु कोणते कोणते आहेत त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. लक्षात आलं? कसा ओळखावा ते 4.9, 10. नाही, कसं ओळखायचं नाही विचारलं आपल्याला. प्रश्न काय आणि विचारला? दुसरा, आणि सद्गुरू कसा ओळखावा ते सांगा म्हटलं. झाला आता पहिला अर्धा प्रश्न पहिले विचारात घ्या हो हो. की अनेक गुरु कोणते आहेत याचं उत्तर आपण शोधतो आहे. तर पहिल्यांदा या 4 ओव्या ज्या आहेत पहिल्या याच्यातल्या सुरुवातीला 1 नंबरची, हो. 4 नंबरची, 6 नंबरची आणि 7 नंबरची पहिल्यांदा या 4 ओव्यांच्या आधारे आपल्याला तेही गुरु म्हणजे ती असं जे म्हटलेलं समर्थांनी त्याच्यावर थोडक्यात लिहायचंय. 1, 2, 3 ओळीमध्ये फक्त त्याचं उत्तर लिहायचंय आणि मग खरं उत्तर जे आहे ते 66 पासून तर 71 पर्यंत म्हणजे त्याच्या आधारे आपल्याला पूर्ण उत्तर बरोबर लिहायचं आहे. म्हणजे आपल्याला कोणतेही उत्तर लिहिताना लक्षात आलं असेल तुमच्या की पूर्ण समास जो आहे हा पूर्ण समास पहिल्यांदा पाहून घेणं आणि मग त्याच्यातून ओव्या निश्चित करणं आणि मग त्याच्या आधारे उत्तर लिहिणं हे आवश्यक आहे. बरोबर आहे. लक्षात? हो. सुरुवात पहिल्या ओळीपासून करायची आणि त्याच्यानंतर मग या 6 ओव्यांच्या आधारे हा अर्धा प्रश्न जो आहे की अनेक गुरु कोणते कोणते आहे त्याच्यामध्ये त्यांनी 14 गुरु सांगितलेले आहे आणि 17 गुरु सांगितलेले आहे. ऐसे हे 17 गुरु याही वेगळे अनेक गुरु, मग स्वप्न गुरु वगैरे हे त्याच्यापेक्षा वरचे गुरु सांगितलेले आहे. तर हे आपल्याला 6 ओव्यांच्या आधारे हा अर्धा प्रश्न लिहायचा आहे. आणि मग अर्धा भाग जो विचारलेला आहे की सद्गुरू कसा ओळखावा. ओळखावा म्हणजे 10वी ओवी आहे, 11वी ओवी आहे, 12वी ओवी आहे, हम्म 13 या सगळ्या 14. ओव्यांचा धार हो. घ्यायचा आहे. हे काय म्हणते शब्द लक्षात घ्या. या सगळ्या ओव्यांचा आधार घ्यायचा आहे. कुठून 10 पासून तर 14 ओव्यांपर्यंत आणि त्याच्यानंतर मग 22 ओवी त्याच्यामध्ये पण सद्गुरू जाणव असं म्हटलेलं आहे. 22 ओवी आणि त्याच्यानंतर मग खरं उत्तर जे आहे ते 45 ओवी मध्ये कोण भांडण्याच्या अवस्थेत मग खरं 30 उत्तर पण आहे. ते 45, 30 पण आहे. 46 आणि 47, 49, 50 या ओव्यांमध्ये सुद्धा सद्गुरूचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याचा सगळ्याचा सारांश जो आहे हा 52 आणि 53 या ओव्यांमध्ये आहे. लक्षात आलं का? पहिल्यांदा सद्गुरूचा कसा ओळखायचा
याचं उत्तर आपल्याला पहिल्यांदा 10, 11, 12, 13, 14 या ज्या ओव्या त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर 22 ओवी आहे त्याच्यामध्ये पण उत्तर आहे आणि 22 ओवीच्या नंतर 45 मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान. इथून जे सुरू झालं 46, 47 आणि 49, 50 आणि मग या सगळ्याचं सार जे आहे 52, 53 या ओवीमध्ये आपल्याला सद्गुरू कसा ओळखायचा हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे एवढ्या ओव्यांचा पहिल्यांदा ओव्या सगळ्या एका ठिकाणी लिहून घ्या म्हणजे पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की सद्गुरू कसा ओळखायचा. सगळ्या ओव्या लिहून काढायच्या, नुसत्या खुणा करून होत नाही. त्या ओव्या एकाखाली एक लिहून घ्या आणि मग त्याच्यातलं जे महत्वाचे मुद्दे आहेत की सद्गुरू कसा ओळखायचा आहे 10 मध्ये पण सांगितलंय, 11 मध्ये पण सांगितलंय, 12 मध्ये पण सांगितलंय. सगळीकडे आपल्याला दिसतंय की बा असं असं सद्गुरू आहे. मग त्याच्यातले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला एकत्र करायचे आहे आणि मग त्याच्या आधारे आपल्याला उत्तर लिहायचं. त्याच्यामध्ये जसं पुन्हा मी सांगितलं की 45 ओवीचे मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती हे सगळे गुण त्याच्यामध्ये असले पाहिजे. वैराग्य आहे पुढच्या 46 मध्ये, विशेष आचार्य निर्मळ, स्वधर्म विषयी. नंतर मग 47 आहे, 49, 50 अंतरिशुद्ध ब्रह्मज्ञान वगैरे सगळे मुद्दे पहिल्यांदा लिहून घ्या. 52, म्हणजे 53 हा 52, 53 नाही येणार का? ते 52, 53 मग त्याचा शेवटी आपल्याला सारा म्हणजे समारोप करताना घालायचा आहे. हो. या सगळ्यांचा अर्थ म्हणजे अर्थासहित आपण उत्तर लिहून घ्यायचंय की कोणत्या कोणत्या सद्गुरू होताना काय काय करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये लक्षण असले पाहिजे हे पहिले लिहून घ्यायचं आणि मग शेवटी आपल्याला समारोप जेव्हा करू तिथे आपल्याला काय म्हटलंय म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा हे सगळे त्यांनी एकाच ओळीमध्ये सगळे गुण सांगितलेले हो. आहेत. समारोपामध्ये आपल्याला हे घालायचं पहिल्यांदा कसं ओळखायचं सगळे आपण सांगायचं डिटेलमध्ये आणि मग सांगायचं की समर्थ आपल्या या समासामध्ये पुन्हा सगळ्यात शेवटी सगळ्याचा सारांश सांगताना म्हणतात आहे या ओळीमध्ये की त्याच्यामध्ये कोणते कोणते गुण असले पाहिजे. तर एकाच ओळीमध्ये सांगितलं की ज्ञान, वैराग्य, भजन, स्वधर्म कर्म, साधन, कथा निरूपण, श्रवण, मनन, मर्यादा. न्याय. याच्यात एखादा जरी गुण म्हणजे कमी असेल तर ते विपरीत आहे. हा समारोप करायचा आहे आपल्याला इथे. हो. 52 आणि 53 ओव्या मध्ये घ्यायच्या नाहीये, हा समारोपाला या ओव्या घ्यायच्या आणि आधीच्या सगळ्या ओव्या पहिल्यांदा लिहून काढा. त्याच्यातले कोणत्या आधारे कोणत्या गुणांच्या आधारे आपल्याला सद्गुरू ओळखता येईल. कारण गुरु वेगळा आहे, गुरुचे लक्षण आपण आधी पाहिलेली आहे आणि गुरु वेगळा आहे, सद्गुरू वेगळा आहे. मग त्या दोघांमधला फरक जो ज्या आधारे आपण लिहितोय त्या सगळ्या ओव्या पहिले लिहायच्या, त्यातल्या महत्वाचे मुद्दे पहिल्यांदा बाहेर काढायचे आणि मग सांगायचं की असा सद्गुरू आपल्याला ओळखायचा आहे आणि समर्थ सद्गुरूचे लक्षण जे आहे ते एकाच ओवीमध्ये सांगतात आहे. ती ओवी म्हणजे मग शेवटी समारोप करताना ही 52वी ओवी आपल्याला लिहायची आणि सांगायचं 53व्या ओवीचा फक्त आधार घ्यायचा, ओवी लिहिण्याची गरज नाही. सगळ्याच ओव्या लिहिण्याची गरज नाही, फक्त त्याचा आधार काही ओव्यांचा आधार घ्यायचा आणि काही ओव्यांचं ओवीचं चरण देऊन त्याचं स्पष्टीकरण करायचं. म्हणजे उत्तर आपल्या कमी जागेमध्ये पण व्यवस्थित होतं. सगळ्या ओव्या नुसत्या लिहित बसण्याची गरज नाही, ओव्या दासबोधामध्ये दिलेल्या आहेतच. त्याच्यामुळे आपण फक्त त्याचा आधार घ्यायचा की या ओवीमध्ये समर्थ असं सांगतात किंवा सद्गुरू कसा ओळखायचा हे सांगताना समर्थ असं म्हणतात. असं म्हणून त्या ओवीचा आधार घ्यायचा आणि मग त्याच्या आधारे आपल्याला म्हणजे शेवटचा समारोप जो आहे तो या आधारे करायचा आहे. आणि आधी जसं म्हटलं मी तुम्हाला किंवा 45 ओवीमध्ये मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान. आता हे सांगत असताना आपण काय सांगायचं, ओवी सांगितले नाही तरी चालतं, पण सद्गुरू कसा ओळखायचा तर त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये विमळ ज्ञान असेल, निश्चयाचं समाधान असेल आणि स्वरूप स्थिती असेल असाच सद्गुरू असतो असं समर्थ म्हणतात आहे. असं वाक्य लिहिलं तरी चालतं. ओव्या प्रत्येक ठिकाणी घालण्याची गरज नाही. ओव्यापेक्षा तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि तुम्ही त्याचा अर्थ कसा काढताय हे महत्वाचं आहे. त्यामुळे ओव्या नुसत्या लिहून
उत्तर वाढवण्यामध्ये काहीही अर्थ नाही. हे लक्षात घ्या. ओव्याचा फक्त आधार आपल्याला घ्यायचा आहे. लक्षात आलं? हो. काही शंका कोणाला याच्यावर? नाही. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न जो आहे, परमार्थाचा अधिकारी कोण? आता या याच्यामध्ये आदर्श शिष्य आणि आदर्श गुरु. आता याच्यामध्ये 5व्या समासामध्ये 34वी ओवी आहे. काढली आहे का? हो. जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विशी. ही ओवी परमार्थाचा अधिकारी कोण याचं उत्तर सांगणारी ओवी आहे. त्यामुळे ही ओवी सगळ्यात महत्वाची ओवी आहे. जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विशी. आता आपल्याला सांगत असताना, याचं उत्तर लिहित असताना याच्यातले महत्वाचे शब्द जे आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्यायचे. पहिला शब्द आहे संसार दुःखे दुखवला. याचं उत्तर जे आहे ते पुढच्या ओव्यांमध्ये समर्थाने दिलेलं आहे की संसार कसा आहे, है ना. 35वी ओवी आहे, त्याच्यानंतर 36वी ओवी आहे. या याच्यामध्ये संसाराचं जे दुःख आहे ते समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि मग पुढचा मुद्दा जो आहे तो त्रिविध तापे पोळला. त्रिविध ताप कोणते आहे ते आपल्याला दासबोधामध्ये, मोठा दासबोध जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही ओवी पण आहे. आणि त्याच्यामध्ये जी ओवी दिलेली आहे ती थोडी वेगळी आहे. याचे इथे काय म्हटलेलं आहे, जो संसार दुःखे दुखवला, त्या दासबोधामध्ये ओवी दिलेली आहे तैसा संसारे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. असा थोडासा फरक फक्त ओवीमध्ये आहे. बाकी ओवी सारखीच आहे, म्हणजे त्याचा अर्थ जो आहे तो सारखा आहे. आता हे लिहित असताना आपण काय करायचंय की 54 म्हणजे 34-35 याच्यामध्ये पण संसार कसा आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर 54वी ओवी काढा. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की जो संसारामध्ये सुख मानतो है ना, त्याला समर्थांनी काय परम मूर्ख म्हटलेलं आहे. म्हणजे समर्थांना माहिती आहे की संसारामध्ये सुख आहे का तर नाही, विषयामध्ये सुख आहे का तर नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ओव्या ज्या आहे त्याच्याच बरोबर आपल्याला पुढे 101 पासूनच्या ओव्या पहा. 101, 2, 3 या ओव्यांमध्ये आपल्याला दिसेल संसारामध्ये सुख नाहीये. म्हणजे संसार एक मिनिट. हा. कोणाचं तरी घरामध्ये काही काम चाललंय का? आवाज येतोय त्याचा डिस्टर्ब? ठीक आहे, आता मंजूर झालाय. तर संसार दुःख दुखवला याचा शब्दाचा अर्थ लिहिताना आपल्याला समर्थाने याच्यामध्ये 35-36 ही जी ओवी आहे की ज्या संसाराचा त्रास त्या सिद्ध उपदे विश्वास. ज्याला संसाराचा त्रास होतो त्याचाच सद्गुरूच्या संदर्भात किंवा परमार्थामध्ये विश्वास बसतो. आणि याचाच मग पुढे 101, 2 आणि 3 याच्यामध्ये सुद्धा समर्थ संसाराच्या दुःखाबद्दल सांगत आहे. तर हे लिहायचं. त्यानंतर त्रिविध ताप जो आहे तो आपल्याला मोठा दासबोध जो आहे त्याच्यामध्ये समर्थ सांगतात आहे ते सांगायचं. आणि अशा प्रकारे जो त्रिविध तापातून पोळतो आणि संसाराच्या दुःखामध्ये दुखवला जातो तोच मग आपल्याला जे लक्षात येते की तो परमार्थाचा अधिकारी झालेला आहे. म्हणजे हे जे दोन भाग आहेत त्रिविध ताप आणि संसार दुःख हे आपल्याला सविस्तर लिहिणं गरजेचं आहे. की संसारामध्ये जो दुखवला जातो तोच परमार्थाकडे वळतो, जो त्रिविध तापाने पोळला जातो तोच
अधिकारी होतो, असं जे समर्थ म्हणतात आहे त्याला आपल्याला आधार इतर ओव्यांचा आणि याच्यामध्ये आपल्याला जे सगळं दिलेलं आहे पूर्ण समाज पहिल्यांदा पूर्ण वाचा, त्याच्यातल्या सिलेक्टेड ओव्या काढा आणि मग त्याच्या आधारे आपल्याला कशा कशातून आपण जसं अहंकार म्हटलंय, षड्रिपू म्हटलेलं आहे, याच्यातले 79 ओवी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सगळे ज्याला आपण विकार म्हणतो ते सगळे विकार याच्यामध्ये सांगितलेले आहे. आणि ते विकार जे आहे ते विकार आपल्याला काय करतात आहे की संसारामध्ये सुख वाटतं त्या विकाराच्यामुळे, पण परमार्थामध्ये मात्र आपण जात नाही. आणि जेव्हा आपल्या लक्षात येतं की संसारामध्ये सुख नाही त्यावेळेला आपण परमार्थाकडे वळतो. हे 79-80 या ह्याच्यातल्या सुद्धा ओव्या पाहिल्या की पूर्ण समाज वाचा, ओव्या पहिल्यांदा निवडून घ्या. कारण हा सगळा प्रश्न जो आहे हा स्वाध्याय जो आहे हा सगळं ओव्यांच्या आधारे लिहायचा आहे. त्यामुळे महत्वाचं आपल्याला याच्यामध्ये आपण कोणती ओवी निवडतो हे निवड करणं जे आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. की संसारामध्ये सुख नाही असं समर्थ सांगतात, त्याचे दाखले आपल्याला मोठा दासबोध असेल किंवा जुना दासबोध, हा जो जुना दासबोध आहे या दोन्ही याच्या आधारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. त्रिविध तापाचं पूर्ण वर्णन लिहायचंय. नाही, पूर्ण वर्णन सांगितलं मी तुम्हाला, पूर्ण वर्णन कशाचंही लिहायचं नाही. त्याचा आधार दुःख कसं होतं आपल्याला ते लिहायचं. तसं याच्या उत्तरातलं आणखीन तुम्हाला सांगते की पुढचा समास आहे म्हणजे 6वा समास तो काढा. त्या 6व्या समासामध्ये 8वी ओवी आहे पहा. बहुतेक आवर्ती पडिले प्राणी वाहतची गेले, जेही भगवंतासी मोबाईले भावार्थ बळे. म्हणजे जो प्राणी संकटात पडतो, दुर्दशा आपण सगळे सांगितलेलीच आहे. तुम्ही 6वा पण समास वाचा, मी तुम्हाला त्याचे उत्तरासाठी त्यातले की तुम्हाला आधार घेता येईल म्हणजे अर्थ लक्षात येईल. त्याच्यानंतर त्याच याच्यातली 29वी ओवी पहा. धरून ईश्वराशी कास केली संसाराची नैराश, तया भाविका जगदीश समाज सांभाळी. ही पण ओवी याच्यामध्ये महत्वाची आहे. त्यामुळे सगळं पहिले पूर्ण वाचा, पहिल्यांदा सगळं समजावून घ्या आणि मग त्याच्या आधारे आपल्याला उत्तर लिहायचं. की संसाराची त्याला ईश्वराची कास धरली की मग त्याला संसार नश्वर आहे हे त्याला कळतं आणि मग असा जो कोणी भक्त असतो त्याला भगवंत सांभाळतो. 30व्या ओवीमध्ये सुद्धा दिलंय, जया संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख, संसार सुखाचे नि पडत मूर्ख. समर्थाने ही सुद्धा ओवी आपल्याला आधारात घेता येते किंवा त्याला पडत मूर्ख म्हटलंय की जो संसाराचं दुःख जे त्याच्यात त्याला सुख वाटतं ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्या आधारे सगळ्यात 5वा आणि 6वा दोन्ही समास पूर्ण वाचा. त्याच्या पहिल्यांदा समजावून घ्या मुद्दा काय की त्रिविध ताप कसे आहेत, त्याचा आपल्याला त्रास कसा होतो आणि त्याच्यातून सुटका करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला परमार्थामध्ये जावं लागेल. आपण आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये सुद्धा पाहतो की समजा एखादा ऍक्सिडेंट होतो पण आपल्याला काही लागत नाही, तर त्यावेळेला म्हणतो की अरे भगवंताच्या कृपेने आपण वाचलो. तर हे जे आहे की आपल्याला त्रिविध ताप होत नाही असं नाही, ते आपल्याला होतात पण त्याच्यातून आपल्याला फारसा त्रास न होता आपण सही सलामत बाहेर पडतो, हे महत्वाचं आहे. आणि ते कशाने होतं त्याच्यामध्ये 6.29वी ओवी जी आहे त्याच्यामध्ये समर्थ सांगतात की तया भाविका जगदीश समाय सांभाळी. जो परमार्थाचा अधिकारी झाला त्याला भगवंत सांभाळतात, हे गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे आणि समर्थांनी दासबोधामध्ये पण सांगितलेलं आहे. आणि संसार कसा आहे त्याचं वर्णनही आपल्या मोठ्या दासबोधामध्ये पण केलंय की संसार म्हणजे महापूर, माझी जळचर, अपार वगैरे, हे संसार कसा आहे हे सगळ्यांना माहित आहे. मग त्याच्यात सुख मानायचं का की परमार्थाकडे जायचंय, हे महत्वाचा मुद्दा आपल्याला जेव्हा लक्षात येतो तेव्हा तो परमार्थाचा अधिकारी होतो. असं याचं उत्तर आपल्याला पहिल्यांदा पूर्ण 5वा आणि 6वा समास हा नीट वाचा आणि मग त्याच्या आधारे आपल्याला ओव्या पहिल्यांदा सिलेक्ट करायच्या आणि मग त्याच्या आधारे आपल्याला उत्तर जे आहे ते लिहावं लागेल. त्याच्यानंतर याच्यात काही शंका कोणाला? शंका नाही, पण त्याच्यात जे रूपक दिलेलं आहे संसार म्हणजे महापूर, ते आशा, तृष्णा, जळचर सगळे, तर ते त्याच्याबद्दल नाही ना काही लिहायचं.
फार काही येण्याची गरज नाही. आपल्याला मुद्दा जो आहे ना खूप साऱ्या विषयात दिलेला आहे. आपल्याला महत्वाचा मुद्दा कोणता की संसार दुःखे दुखवला. संसार कसा आहे असं विचारलं की तुम्हाला नाही, ते वर्णन कशाचं केलेलं आहे, संसार कसा आहे त्याचं केलेलं आहे. प्रश्न काय विचारला आपल्याला की संसार दुःखे दुखवला. तो संसार करता करता त्याला दुःख होतं असं विचारलेलं, म्हणजे ते लिहायचं आपल्याला. संसार कसा आहे हा सगळ्यांनाच माहित आहे आणि ते लिहायची गरज नाही. फक्त संसाराच्या ज्यातून ज्याला दुःख झालं तो परमार्थाकडे वळतो. आता 6.41 सांगितलं, भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थवळे उद्धरले पूर्वज ते. म्हणजे जो संसार दुःखाने दुखवला तो कुठे लागला, तो भगवंताकडे लागला आणि ईश्वराच्या याने तो पावन झाला. त्याच्याने भावार्थ बळी उद्धरले, स्वतःचाही उद्धार करतो आणि आपल्या घराचाही तो उद्धार करतो. हे महत्वाचे मुद्दे घ्यायचे आपल्याला, की जो संसार ज्यांनी दुखवलेला आहे तो परमार्थाकडे कसा जातो. ते जाण्याचा प्रवास सांगायचा आहे, संसाराचं वर्णन करायचं नाही. त्याच्यानंतर ठीक आहे, लक्षात आलं. हो ठीक आहे. हो. हळूहळू थोडं एकदा नीट वाचा, थोडं 5वा आणि 6वा पूर्ण जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा मग लक्षात येईल. आणि हे पुढचा जो प्रश्न आहे त्याच्याशी पण एक कनेक्टेड उत्तर आहे. पुढचा प्रश्न कसा आहे की वैराग्य म्हणजे काय, ते प्राप्त होण्यासाठी काय केले पाहिजे. आता वैराग्य म्हणजे काय हे आपल्याला मोठ्या दासबोधामध्ये समास आहेत, वैराग्य निरूपण त्याच्यामध्ये पण आपल्याला समजतं है ना. तर ते पण पहिल्यांदा वाचून काढायचं आणि मग वैराग्य म्हणजे काय ते आपल्या लक्षात आलं की मग ते प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे. हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला वैराग्य म्हणजे काय हे अर्ध लिहायचं आहे आणि ते प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे हा अर्ध उत्तर आहे. त्यामुळे दोन्ही मुद्दे आपल्याला समान याच्यावर लिहायचे की वैराग्य म्हणजे काय आणि मग ते प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे. तर जसं आता 6.21 ओळी पाहिली, त्याच्यामध्ये काय म्हटलंय, भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले. ते त्यांनी काय केलं, जे ईश्वराच्या याच्यामध्ये लागले, ईश्वराच्या याच्याशी जोडला गेला तो, की मग काय होतं, त्याला संसाराचा याच्यातून तो हळूहळू बाहेर पडतो आणि तो बाहेर पडणं जे आहे तेच वैराग्य आहे. तर याच्यानंतर याच्यामध्ये ज्या 6.51 51-52 याच्यामध्ये पण समर्थ आपल्याला काय सांगतात आहे की संसार कसा होता किंवा कसा आहे. तुवा भोगीला पुनरावृत्ती ऐसी माय बापे किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षानुलक्ष. ते म्हणतात अरे त्या बायका पोरं याच्यामध्ये तू अडकलेला आहे, पण असे लक्षानुलक्ष तुला मिळणार आहे. त्याच्यातून तू काय कर, बाहेर पड म्हणतात. मग बाहेर पडणं म्हणजे वैराग्य आहे. कर्मयोगे सगळं मिळाले, कर्माचे आणि मिळालं म्हणते, काही नाही. एके स्थळी जन्मास आले ते तुवा आपली मानली, कैसे रे पडत मूर्ख. समर्थ इथे आपल्याला पडत मूर्ख म्हणतात की अरे तुला वैराग्य काय येत नाही, तू या बायका पोरांच्या याच्यामध्ये जो अडकलेला आहे ते तुझं नाही. मग तुझं नाही हे समजणं म्हणजे वैराग्य. 53 मध्ये ते सांगितलंय, तुझे तुझ नव्हे शरीर तेथे इतरांचा कोण विचार. अरे तुझं शरीर जे आहे ते तुझं नाही. मोठ्या दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलंच आहे. आता एक भगवंत साचा, मग तुला कळायला लागतं की अरे हे सगळं बायका पोरं माझे नाही, माझं शरीर माझं नाही, असं सगळं एकदा आपल्याला समजलं, ते समजलं की मग आपल्याला काय होतं, मग भगवंत खरा आहे हे आपल्याला समजतं. एका दुर्भरा कारणे नाना निचांची सेवा करणे, नाना स्तुती सवने मर्यादा धरावी. तुला कोणाकोणाची स्तुती करावी लागते, कोणाकोणाची उजरी करावी लागते आणि जो अन्न देतो उदरासी त्याचे शरीर विकावं लागतं. असं हे सगळं जे सांगतात आहे, हा सगळा आधार घ्यायचा आपल्याला की वैराग्य म्हणजे काय सांगताना या ज्या ओव्या आहेत, म्हणजे 60, 62, 63 वगैरे पर्यंत सगळ्या ओव्या ज्या आहेत ते आपल्याला काय सांगतात आहे, ते सगळा आधार घ्यायचा आपल्याला.
की वैराग्य म्हणजे काय हे सांगितलं. आणि ते प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर रामे विण जे आसो तितुकी जाणीव नैराश्य, माझे माझे सावकाश क्षीणची करी. आता हे आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे ते प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर काय म्हणतात ते, रामाच्या शिवाय कोणतीही इच्छा धरू नको. ते ओव्या समजून आपल्याला त्याचा अर्थ त्याच्यातनं काढायचा आहे. असं डायरेक्ट तुम्हाला उत्तर सापडणार नाही या प्रश्नाचं. ते आपल्याला आपल्या मनाने तयार करावं लागेल. की 60 ओवी घ्या, 61 घ्या. जयास वाटे तीन व्हावा, तेने विषय चिंतित जावा. विषय न मिळता जीव तगमग सुटे. आपण सगळे विषयाच्या मागे धावतो आणि विषय मिळाला नाही किंवा आपला जीव जो आहे तो तगमगतो. समर्थ म्हणतात आहे, अरे विषयाच्या पासून दूर हो, कारण विषय जनित सुख हे सौख्य होणार नाही हे समजून घे. आणि ते समजून घेतलं की आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. पुढे म्हणतात, सांडू मी राम आनंद घन, त्याचे मनी विषय चिंतन, त्याचे कैसे समाधान लोलंगतासी. म्हणजे विषयाच्या चिंतनामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला समाधान मिळणार नाही. आणि मग समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्यातून बाहेर पडावं लागेल. जयास वाटे सुखची असावे, ही ओवी महत्वाची आहे. की काय केलं पाहिजे, समर्थ सांगतात आहे, जयास वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सकळ हे त्यागावे, दुःख मुळजे. कारण बाकी सगळे आता आपण याच्यामध्ये पाहिलं 51, 52, 53 मध्ये की सगळं जे आहे ते दुःख मूळ आहे. जन्मच मुळात दुःख मूळ आहे. मग आपण काय केलं पाहिजे, तर रघुनाथ भजनी लागावे. जेथे वासना जमून पडे, तेनेची अपाय दुःख जडे. म्हणून विषय वासनामुळे तो एक सुखी. मग दुसरं काय केलं पाहिजे, पहिला मुद्दा कोणता, रघुनाथ भजनी लागावे. दुसरा मुद्दा कोणता आहे, विषय वासना ज्या आहेत त्या दूर कराव्या. विषय वासनामुळे तो एकच सुख. विषय जनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख. हे आपल्याला माहित आहे. पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. म्हणजे आपल्याला विषयाच्या याच्यातून आपल्याला सुख मिळणार आहे का, तर नाही. त्यामुळे 67वी ओवी, गळ गिळता सुख वाटे वगैरे सगळं दिलेलं आहे. ऐकून बोले भाविक इथपर्यंत, म्हणजे 67व्या ओवीपर्यंत. म्हणून या आवडी रघुनाथी धरावी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा समर्थ सांगतात की रघुनाथाची गोडी जी आहे, आवड जी आहे ती फक्त कोणाची ठेवावी, ती भगवंताची ठेवावी. आणि भगवंताची ठेवली की मग आपल्याला वैराग्य जे आहे ते प्राप्त होऊ शकते. पण त्यासाठी आपल्याला संसार जो आहे हा दुःख मूळ आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. ते पहिल्यांदा लिहायचं की वैराग्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला काय काय करणं आवश्यक आहे. फक्त रामाच्या विषयी रामे विण जे जे असं तितुकी जाणीव नैराश्य. माझं माझं जे आहे ते सगळं आपण ते सगळं दुःखाकडे जाणार आहे. आणि म्हणून ते सगळं सोडून द्यायचं आहे. आणि ते सगळं जेव्हा सोडून देऊ तेव्हाच कुठे आपल्याला वैराग्य प्राप्त होईल. असं 49, 51, 52, 53 पासून तर पूर्ण ओव्या 71 पर्यंत वाचा. आणि त्याच्यानंतरही 7वा जो समास आहे, 7व्या समासामध्ये पुन्हा 14 आणि 15 जेथे निग्रहाची धारिष्ट वसे, तेथे देव सन्निधची असे. सोडे संशयाचे पिसे, येत द्विषयी. म्हणजे संशय जो आहे हा आपण सोडला पाहिजे. हे 7व्या समासामध्ये 14व्या मध्ये सांगतात आहे. आणि 15वी ओवी पण महत्वाची आहे. तरी निग्रह धारिष्ट जडे, हे वैराग्य विण न घडे. म्हणजे वैराग्य येण्यासाठी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे, निग्रह आणि धारिष्ट. दृढ वैराग्य होता पुढे पांग देहाचा. वैराग्य एकदा प्राप्त झालं की तुम्हाला देहाची देहासक्ती जी आहे, देहाचा अभिमान जो आहे, मीपणाचा अभिमान आहे, हा सगळा दूर होईल. पण 14 आणि 15 या 2 ओव्यांचा सुद्धा तुम्हाला आधार घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पूर्ण तुम्हाला वाचन करणं गरजेचं आहे. नुसतं एक समास एखाद्या ओव्या तेवढं वाचून तुम्हाला उत्तर लिहिता येणार नाही. आणि ते उत्तर पूर्ण बरोबर होईल असंही नाही. त्यामुळे थोडस आता राज्याच्या परीक्षेला तुम्ही आलात आणि आता खोलात जायचं आहे. त्यामुळे तेवढ्या पुरतं बघून तुम्हाला होणार नाही. तर थोडंसं इकडे तिकडे सगळं बघावं लागेल.
आणि ते सगळं बघून मग अरे या ओळीमध्ये पण चांगलं दिलंय, त्या ओळीत पण चांगलं आहे, मग ते पण बघूया. कारण याच्यामध्ये बघा 7व्या याच्यातली 14 आणि 15वी ओवी खूप महत्वाची आहे. धारिष्ट म्हटलंय, निग्रह म्हटलेलं आहे, हे सगळे दोन्ही मुद्दे याच्यामध्ये दिलेले आहे. हे जर तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला वैराग्य प्राप्त होईल, आणि वैराग्य प्राप्त झालं की मग तुम्हाला भगवंताकडे जाता येईल. तर काही शंका? नाही. शंका नाही, हा, पण याच्यामध्ये मोठ्या दासबोधातलं विरक्त किंवा विवेक वैराग्य त्याचा काही उल्लेख नको आहे. याच्यामध्येच एवढं आहे, तुम्ही एवढं लिहिलं तरी खूप झालं. तुम्ही इतरत्र बघण्यापेक्षा त्याच्यामध्येच खोलात जा, तर त्याची उत्तर तुम्हाला सापडत. याच्यामध्येच आहे. आता 7वा समास वाचला का तुम्ही? त्यासाठी नाही वाचला गेला है ना. 7व्या समासातल्या या ओव्या कोणी काढल्या होत्या का? नाही नाही. नाही. हा, तर तेच सांगते की तुम्हाला याच याच्यामध्ये तुम्ही बघा, इतरत्र काही फारसं बघण्याची गरज नाही, इथेच बघायचं. पण इथेच तुम्हाला नीट अर्थ लक्षात घ्या की वैराग्य म्हणजे काय ते आपल्याला सांगता आलं पाहिजे, आणि ते प्राप्त करण्यासाठी काय काय करावं लागतं हे सरळ 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 समर्थ सांगत नाही, जरा वेगळ्या पद्धतीने सांगतात. त्यामुळे तो विचार करा आणि मग त्याचं उत्तर लिहा. समजून घ्या पहिल्यांदा. तो जो मुद्दा आहे ना, तो मुद्दा पहिल्यांदा समजून घ्या, आणि मग तो मुद्दा एकदा समजला की मग तुम्हाला दिसेल की अरे याच्यामध्ये हा पण मुद्दा आलेला आहे, त्याच्यात तो पण आलेला आहे. असं वाचता वाचता पण पूर्ण तो जुना दासबोध जो 21 समाज जे आहे ते पहिल्यांदा पूर्ण वाचा, आणि मग सगळ्या प्रश्नांचे उकल तुम्हाला आपोआप. कारण सगळे प्रश्न जे आहेत ते एकाला कनेक्टेड आहे, त्यामुळे याचं उत्तर त्याच्यात, त्याचं उत्तर त्याच्यात, असंही तुम्हाला लक्षात येईल. मग ते सगळ्याचा विचार करायचा, आधार घ्यायचा. ओव्या सांगितल्याच पाहिजे असं नाही. ओव्यानं सांगते तुम्ही असं सांगू शकता की निग्रह आणि धारिष्ट हे ज्याच्याजवळ आहे तो वैरागी आहे, ते नसेल तर त्याला वैराग्य नाही, असं आपण सांगू शकतो. त्यामुळे ओवी घेतलीच पाहिजे असं काही जरुरी नाही, पण त्याचा आधार जो आहे तो आधार आपण घेणं गरजेचं वाटतं मला. त्याच्यानंतर 5वा प्रश्न जो आहे, सगुण ध्यान या समासामध्ये देहासक्ती घालवण्यासाठी त्याचे नश्वरत्व कसे पटवून दिलेले आहे. आता देह जो आहे हा नष्ट होणार आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे, की जे जे जन्माला येतं ते ते मरतं. जे जे सृष्टीमध्ये निर्माण झालेलं आहे ते ते केव्हा ना केव्हा तरी जाणार आहे. त्यामुळे देहासक्ती जी आहे ती आपल्याला घालायची असेल तर हा देह मरणार आहे किंवा केव्हा तरी तो नष्ट होणार आहे हे आपल्याला पटवून देतात हे समर्थ. त्याच्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, समर्थ म्हणतात की दृढ वैराग्य जर आपल्या अंगामध्ये आलं तर देहाची आसक्ती जी आहे ती आपली खुटते आणि सुटते, आणि विषयाचा त्याग जो आहे हा विषयाचा त्याग अंतर आणि बाह्य असावा. शब्द महत्वाचा लक्षात घ्या की विषयाचा जो त्याग करायचा आहे तो नुसता बरोबर करायचा नाही. आपण काय करतो सामान्य लोक, एखाद्या उपासाला, मोठी एकादशी आली, चतुर्थी आली, कुठला तरी उपास करतो आपण, आणि तो उपास आला की त्या दिवशी नको त्यापेक्षा आपलं लक्ष खाण्यामध्ये जातं. बरोबर आहे की चूक आहे? कारण काय की आपण बाहेरून आपण फक्त उपास केलेला आहे पण आतून उपास केलेला नाही, है ना. एकादशी खाती म्हटलंय तसंच आहे की आपलं अरे मग हे चालतं का उपासाला, ते चालतं का? अरे तुम्ही उपास करताय तर मग पूर्णपणे आतून बाहेरून उपास करावा ना. तरी आपलं लक्ष कशात जातं ते, अगर राहू दे माझ्यासाठी आज केलाय ना तू, मला आज उपास मी उद्या खाईन, ते पुन्हा आपण ठेवून देतो. म्हणजे याचा अर्थ काय, आपण उपास जो आहे हा अंतर्बाह्य केलेला नाही, मनातून आपला उपास झालेला नाही. मनातून केव्हाच उपास मोडलेला असतो, फक्त बरोबर आपण काय करतो, उपास केल्याचं नाटक करतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की देहासक्ती जर घालवायची ना तर अंतर मनातून, म्हणजे आतून त्या विषयाची विरक्ती असणे महत्वाचं आहे. आतून आपल्याला वाटतं की नाही मला हे नको, मला हे खायचं नाही, मनात विषय राहिले तर काय होतं की पुन्हा पुन्हा इंद्रिय जे आहे ते विषयाकडे ओढल्या जातात. आणि मनातून ना आपल्याला मनात एखाद्या गोष्टीबद्दल विटलं की मग काय होतं, आपलं इंद्रिय सुद्धा
त्याच्याकडे धावत नाही. जसं आपण एखादा लहान मुलगा असतो, त्याला सांगितलं की अरे आज काही खायचं नाही, तर उद्या काय करतो तो, जे काल नसेल खाल्लं ते सगळं खाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय झालं, शेवटी तो इंद्रियाकडे धावलाय. म्हणून आपल्याला काय करायचंय की अंतर्मनातून, हा शब्द खूप महत्वाचा आहे की अंतर्बाह्य आपल्या विषयाचा त्याग केला पाहिजे आणि अंतर्मनातून विषयाची विरक्ती असणे हे महत्वाचं आहे. त्याला वैराग्य म्हणतो. नुसतं बरोबर दाखवलं की मला वैराग्य आलं तर त्याला काही अर्थ नाही. मनातून त्याची आसक्ती जी आहे ती त्याची आसक्ती आपली दूर झाली पाहिजे. कारण मनात विषय जर राहिले तर पुन्हा इंद्रिय जी आहे ती तेवढ्यापुरता मागे राहतील, दुसऱ्या दिवशी त्याच्या दुप्पट खातील. आणि म्हणून मग त्याचं ते चुकीचं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा 7व्या दशकामध्ये समासामध्ये 26वी ओवी आहे पहा. त्याच्यामध्ये समर्थ सांगतात की नश्वरत्व कसं पटवून दिलंय. आशा वासनेची लापणी, आशा दुःखाची खाणी, खाण म्हटलं दुःखाची, आशा पापिणे घात घेणे, बळेची जन्म दावी. एकाच ओळीमध्ये केवढा अर्थ काढलेला आपल्याला खूप सारा सांगता येतो की आशा ही वासनेची लापणी आहे म्हटलेलं आहे, आश्रयस्थान आहे, ती दुःखाची खाणच आहे. आणि आशेमुळे काय होतंय, पुन्हा जन्म येतो. वासनेसंगे जन्म मरण समर्थ म्हणतात. हा जन्म मरणाचा जो फेरा आहे हा वासनेतून येतो. वासनात जर नसेल तर आपण तिथेच थांबतो. पण म्हणून ही ओवी महत्वाची आहे. त्याच्यानंतर 34वी ओवी बघा. अंतिमती तेची गती, स्त्री पुत्रे आक्रंदती, प्रपंच लोभे यातायाती पुन्हा जन्म. अंतिम मती जे आपल्या मरायच्या वेळेला जे आपल्या इच्छा राहतात तेच पुन्हा जन्माला येतो. बायका मुलं आपल्या नावानं ओरडतात, रडतात, पण प्रपंच लोभे यातायाती पुन्हा जन्म. पुन्हा पुन्हा आपल्या ज्या वासना आहेत त्या काय करतात, पुन्हा पुन्हा जन्माला घालतात. पैशाची एर झारा, प्रपंच लोभे आत्महत्यारा. समर्थ आपल्याला म्हणतात आहे की आपण आत्महत्या राहू, पण पुन्हा पुन्हा आपण इच्छेच्यामुळे काय होतं, वासनेमुळे जन्माला येतो. आणि हे जन्माला येणं किंवा जन्म मागणं हे चुकीचं आहे. हे समर्थ आपल्याला सांगतात आहे की नश्वरत्व आहे. अरे जन्माला आलं तर पुन्हा मरणार आहे, तीच आत्महत्या आहे असं समर्थ म्हणतात आहे. त्यानंतर 35 37वी ओवी पहा. 38वी ओवी मला स्पष्ट होतो. हा. महा 38व्या ओवीमध्ये म्हणतात आहे, आवर्ती बुडाला दृढ केली अहंता. देहाची अहंता म्हणजे देहाचा अभिमान जो आहे तो त्याचा दृढ जातो. देहासील नि उन्नता म्हणून न संगे. इथे सगळं नश्वरत्व समर्थ आपल्याला समजावून सांगत आहे. 35वी ओवी आहे, 37वी, 38वी आहे, 41, 42, 45 पर्यंत ते 54 पर्यंत तुम्हाला उद्या सगळ्या याच्यामध्ये समर्थ आपल्याला सांगतात आहे की सगळं कसं आहे, हे सगळं नश्वरत्व आहे. आणि 55व्या ओवीमध्ये फार महत्वाचा मुद्दा सांगतात आहे की कसं पटवून दिलंय आणि देहासक्ती कशी घालायची. मग करायचं काय, तर येथे स्वहित याची रत्न पुढे म्हटलेली, गेले न करिता प्रयत्न म्हणून चतुर्यत्न केला पाहिजे. काय करायचं, हे सगळं घालवण्यासाठी आपल्याला स्वहित केलं पाहिजे. म्हणजे 26 पासून तर 45, 54 पर्यंत ओव्या ज्या आहेत या सगळ्यांचा विचार करा आणि त्याच्या आधारे हा देह जो आहे हा नश्वर कसा आहे हे सगळं समर्थ समजावून सांगतात आहे. ते आपल्याला पटवून सांगायचं आहे. पटवून सांगायचा याचा अर्थ ते दुसऱ्याला पटवायचं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने आपण एखाद्याला पटवतो तसा आपल्याला तो मुद्दा जो आहे तो पुन्हा पुन्हा आपल्याला असा समजावून सांगायचंय की अरे हा जो देह आहे हा नश्वर आहे. हे समजावून सांगण्यासाठी ओव्यांचा आधार घ्यायचा. सगळ्या ओव्या लिहित बसण्याची गरज नाही, त्याच्यातले मुद्दे काढायचे आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपण उत्तर जे आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर 8वा 6वा प्रश्न आहे, आत्मनिवेदनाचे मर्म सांगून जड, चंचल आणि निश्चळ आत्मनिवेदन म्हणजे काय ते स्पष्ट करा. हा प्रश्न आपल्या दासबोधामध्ये बरंच झालेला आहे.
मध्ये मी एक आत्मनिवेदनाची पोस्ट टाकली होती, ती पण याच्या बरेचसं त्याला त्याच्यामध्ये पण पुष्कळ स्पष्टीकरण आलेलं आहे. त्यामुळे याचं फार काही सांगत नाही, कारण आपण 10 मिनिटं राहिले 4 प्रश्न घ्यायचे आहे. तर हे आत्मनिवेदन फार कठीण नाही. त्या आत्मनिवेदनाच्या ओव्यांमध्ये 15, 16, 17, 18 वगैरे ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये जड, चंचळ आणि निश्चळ असं तिन्ही याचं सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे की मर्म सांगा. तर याचं 7वा प्रश्न महत्वाचा आहे मॅडम, आम्हाला समजला नाही. बरं सांगते मी. हे थोडस घेऊन घेऊ, मग आपण 7वा घेऊ. त्याच्यामध्ये 15 पासून तर 15, 16, 17, 18, 19, 20, 21 या सगळ्या ओव्या याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. दासबोधामध्ये पण बरंच आलेलं आहे. त्याच्यानंतर आत्माराममध्ये सुद्धा आत्मनिवेदन आपल्याला माहिती मिळू शकेल, तर ती पण बघायची आणि त्याच्या आधारे आपण याचं उत्तर सहजपणे लिहू शकतो. फार काही कठीण नाही. असं एक 15 पासून तर 20 पर्यंत उभ्या बघा. आणि आत्मनिवेदनाला परमार्थाचं मर्म असं म्हटलेलं आहे. ते पण मुद्दा आपल्याला सांगायचं की आत्मनिवेदन मर्म हे सांगायचं आहे. त्याच्यामध्ये परमार्थ जो आहे त्याला मर्म असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर 7वा प्रश्न जो आहे, निराभिमान शांती या समासात शब्दांचे लटकेपण कसे सांगितलेले आहे. आता लटकेपण याचा अर्थ आहे खोटेपणा किंवा कमीपणा. म्हणजे आपण सांगता सांगता असं म्हणतो की आपण शांत होतो की आपल्याला आता सांगता येणार नाही असं जिथे वाटतं त्याला लटकेपण असं म्हटलेलं आहे. आणि हे लटकेपण कसं आहे, कसे सांगितलेलं आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे ते 9व्या समासामध्ये 14, 15, 16 या सगळ्या याच्यामध्ये त्याचा अर्थ जो आहे तो आलेला आहे. आणि हा अर्थ सांगत असताना आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा घ्यायचा की अभिमान गेला की आपला मीपणा जातो. कारण आपल्याला काय असतं, कर्ता मी आहे, हा कर्त्याचा अभिमान जो आहे तो आपल्याला घालवायचा आहे. आणि हा अभिमान घालवण्यासाठी आपल्याला आपलं स्वरूप जे आहे ते कसं आहे आणि ते स्पष्ट करण्यासाठी समर्थ याच्यामध्ये आपल्याला 10वी ओवी आहे. ऐसा आत्मा जपून सांगणे, सांगता जाणीवेसी आणि उणे, बोलणे आणि बुरकावणे हे तयासी चालेना. इथे सुद्धा आपल्याला अर्थ लक्षात येतो की आपण या याच्यामध्ये शब्द जे आहे त्याचं लटकेपण कसं सांगितले समर्थांनी. त्याच्यानंतर 12वी ओवी जी आहे तेथे उपमा मात्र चालेना, तर्का मुली पडे उमदेना, उमरले तरी सांगविना पारत या स्वरूपाचा. म्हणजे कोणाची इथे उपमा आपण करू शकत नाही असं. म्हणजे 10 आणि 12 ही ओवी आहे. त्यानंतर 13, 14, 15, 16 आणि 18 मी बोलणे हाची अभिमान. म्हणजे अभिमान जो आहे तो आपल्याला घालवायचा आहे, कारण तिथे लटके पण आहे. तर मी बोलणे हाचे अभिमान सदा सर्वदा मीपणे निमग्न, ते मी असता मीपणा असता संलग्न सर्व ही बाधे. मीपणा गेल्याशिवाय आपल्याला समर्थ म्हणतात आहे की इथे आपण शब्द जो आहे, कारण आपण आणि पुढे पण पुन्हा 23वी आणि 24 आणि 25 या 3 ओव्या महत्वाच्या आहेत. तरी मी मागतो ते मज द्यावे, हे पुढच्या प्रश्नाचं आहे उत्तर. सॉरी. तर याच्यामध्ये 18, 19 या ओव्यांमध्ये सुद्धा हा जो आपण जे बोलतो आहे ते उपमा कुठेही लागू पडत नाही. स्वरूपाचं वर्णन करताना उपमा देता येत नाही. इंद्रियांना ते अगोचर आहे आणि अनुभव आला तरी सुद्धा आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. म्हणून इथे शब्द जे आहे ते लटके पडतात. म्हणजे साधारणपणे 18, 19 ओवी पर्यंत, 18 पर्यंत, 19वी ओवी नाही, 18 पर्यंत आपल्याला 10 पासून ते 18 या ओव्यांचा विचार करावा लागेल. लक्षात आलं. हो. इथे समर्थ काय म्हणतात की लटकेपणाचा अर्थ आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. निराभिमान शांती याच्यामध्ये समर्थ म्हणतात
की आपण तो जो अनुभव आपल्याला आलेला आहे त्या अनुभवाचं आपण वर्णन करण्यामध्ये कमी पडतो, तो वर्णन करू शकत नाही, हे सांगण्यासाठी त्या 5-6 ओव्यांचा आधार घ्यायचा आणि त्याच्या आधाराने आपल्याला उत्तर लिहावं लागेल. आता पुढचा जो प्रश्न आहे, शिष्याजवळ कोणत्या 2 गोष्टी मागितल्या? त्या याच्यात या समासामध्ये 23, 24 आणि 25 या 3 ओव्यांमध्ये त्याचं उत्तर आहे. तरी मी मागतो ते मज द्यावे, कृपणपणे निष्ठुर न व्हावे, चित्त देऊन ऐकावे मी काय मागतो. आणि काय म्हणतात ते, मागणे इतुकेची आता श्रवणी बैसो नको दूषिता, समयो टळून गेला तो मागुता येणार नाही. आता सांगतो एक करी श्रवण होता मन हे आवरी, बनवणं करिता दारोदारी हिंडू देऊ नको. म्हणजे काय म्हटलंय, पहिलं मागणं काय मागितलेलं आहे की श्रवणी बसो नको सुचिता, दुश्चित मनाने श्रवणाला बसू नको. आणि दुसरं आहे की श्रवण होता मन आवर. या 2 गोष्टी समर्थांनी त्या शिष्याला मागितलेलं आहे की अभिमान सोडावा, क्रोधाचा त्याग करावा, देहबुद्धी सोडावी. हे पुढच्या ओव्यांमध्ये सुद्धा तुम्हाला इथे याचे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला इथे दिसून येईल. शांती आड जे जे विघ्न आलेले आहे ना, ही दुसरी गोष्ट आहे, शांती प्राप्त करणे. काय पहिलं म्हणजे श्रवण मनन करा आणि दुसरं म्हणजे शांती प्राप्त करा. सरळ नाही साधं काम नाही, नाही. असं नाहीये. नाही का? श्रवणी बैसो नको दुचिता, दुश्चितपणाने श्रवणाला बसू नको असं म्हटलेलं आहे. श्रवण वगैरे कसं नाही, करायचं, श्रवण कसं करायचं, कसं असलं पाहिजे. तसं नाही सांगितलं. मी काय विचारलंय त्यांनी, काय मागितलंय? फक्त 2 गोष्टी मागितल्या. कोणत्या 2 गोष्टी मागितल्या? पहिली गोष्ट आहे श्रवणाला बसताना दुश्चित्त बसू नको. हो, ही एक पहिली ही गोष्ट झाली. दुसरी ही पहिली गोष्ट, हो. श्रवणाला बसताना दुश्चित्तपणे बसू नये. आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट, काय, ही पहिली गोष्ट झाली ना की श्रवणासाठी बसताना दुष्टित मन नसावं म्हणून. आणि दुसरी दुसरी आहे गोष्ट शांती प्राप्त करणं. हे काही साधं काम नाही आहे बा. श्रवण होता मन हे आवरी, मनाला आवरून ठेव, ही दुसरी गोष्ट आहे. गोष्टी मागितलेल्या आहेत. लक्षात आलं का? हो. हा, पहिली गोष्ट आहे मनाला श्रवणाला बसताना दुश्चित्त बसू नको. आणि दुसरी गोष्ट म्हटली की मनाला आवर. मग आता आपण उत्तर लिहिताना काय लिहायचं आपल्याला, की दुश्चित्त आपण का बरं बसतो ते लिहायचं आपल्याला. श्रवणाला बसताना आपण काय करतो, आपल्या डोक्यामध्ये एखादी विशिष्ट गोष्ट घेऊन बसतो की आता हा काय असंच सांगणार आहे ना. म्हणजे आपलं मन जे आहे ते आधी काहीतरी आपण ऐकलेलं असतं आणि ते ऐकलेलं आपल्या डोक्यात असतं, ते घेऊन आपण दुसरं श्रवण करतो. तसं करू नका असं समर्थ सांगतात आहे. आणि मनाला आवर, मग मनाला आवरायचं तर काय करायचं, जे शांतपणे आपल्याला श्रवणाला बसायचंय, त्याच्या आड जे विघ्न येतात ते विघ्न समर्थ पुढे आपल्याला सांगतात. 30व्या ओवीत आहे पहा, शांती आड विघ्ने आहे ते मी सांगतो तुझं प्रती. ही विघ्न जी आहे ती आपल्या शांतीच्या आड येतात, ती आपल्याला काय करायची, ती बाजूला करायची आहे. मग आपण श्रवणाला चांगल्या प्रकारे बसू शकतो, हे समर्थ या ठिकाणी सांगतात. 2च गोष्टी विचारलेल्या आहेत, त्या 2 गोष्टी पहिल्यांदा लिहायच्या आणि मग त्याच्या अनुषंगाने आपण सांगू शकतो की दुश्चित्त बसू नको, मनाला आवरून ठेव. आणि मनाला आवरत असताना आपण काय करायचंय की आपल्याला चांगल्या शांततेने बसायचंय. मनामध्ये कुठलाही संशय घेऊन बसायचं नाही, कारण बरेचदा मनात संशय राहतात आणि मग आपण ऐकताना तसंच ऐकतो. असं करू नये असं समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 9वा, लीनते सारखे रत्न कसे प्राप्त करून घ्यावे. आता लीनता म्हणजे काय हे पहिल्यांदा समर्थ 10व्या दशकामध्ये सांगतात आहे. सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे की लीनता अखंड जयापासी,
तेथे ठाव नाही क्रोधासी, लीनतेने अभिमानासी देश दडी केले. म्हणजे लीनता ज्याच्यापाशी असेल त्याला क्रोध येणार नाही, त्याला अभिमान राहणार नाही. म्हणजे 10व्या ओवीपासून तर पुढे आपल्याला समर्थ सांगतात आहे, त्याच्यामध्ये सगळ्या ओव्या वाचाव्या, त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि मग मुद्दे काढायचे की अभिमान सोडायचा आहे, क्रोधाचा त्याग करायचा आहे, देहबुद्धी सोडायची आहे, देहबुद्धी सोडून शांती धारण करायची आहे. आणि हे सगळं करताना अभिमान जो आहे तो कसा सोडायचा, अभिमान कशा कशाचा येतो ते पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. आणि मग तो कसा सोडायचा, क्रोधाचा त्याग कसा करायचा, त्यासाठी षड्रिपू जे आहे ते षड्रिपू निरूपण वाचा. म्हणजे मग देहबुद्धी आपल्याला कशी कमी करता येईल, वैराग्य कसं हे करता येईल. आणि हे सगळं जेव्हा होईल तेव्हा आपल्या अंगी लीनता जी आहे ती लीनता येईल, असं समर्थ याच्यामध्ये सांगतात. पहिल्यांदा काय करायचं, अभिमान सोडून 10 म्हणजे 9 पासून ओव्या बघा. 9, 10, 11, 12 वगैरे या सगळ्या ओव्यांमध्ये 14, 15 याच्यामध्ये सगळं लिहायचं आहे. आणि हे सगळं लिहून मग आपण मुद्दे काढायचे त्यातले, किंवा काय काय करायचं आपल्याला, काय केलं की आपल्याला लीनता प्राप्त होईल. तर पहिल्यांदा अभिमान सोडावा लागेल, क्रोधाचा त्याग करावा लागेल, देहबुद्धी जी आहे ती सोडावी लागेल. आणि देहबुद्धी सोडली की शांती धारण करता येईल, शांती धारण झाली की मग लीनता आपल्यामध्ये येईल. अभिमान कसा सोडायचा त्याचे काही मुद्दे घ्यायचे, त्याग कसा करायचा क्रोधाचा त्याचे काही मुद्दे घ्यायचे. आणि षड्रिपू जे निरूपण आहे त्याच्यामध्ये आपण थोडस लक्ष देऊन देहबुद्धी जी आहे ती कशी कमी करायची, ती कमी केली की वैराग्य प्राप्त होईल. आणि वैराग्य प्राप्त झालं की मग कर्ता अभिमान आपला चालला जाईल, आणि कर्त्याचा अभिमान गेला की मग लीनता जी आहे ती आपल्याला प्राप्त करून घेता येईल. हा पूर्ण सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. पहिले अभिमान सोडायचा, मग क्रोधाचा त्याग करायचा, देहबुद्धी सोडायची, शांती धारण करायची, त्यासाठी वैराग्य येणं आवश्यक आहे. वैराग्यासाठी षड्रिपू ओळखता आले पाहिजे. आणि क्रोधापासून सगळे जे चालू होतात ते सगळे कसे कसे दूर करायचे, आणि ते सगळे दूर केले की मग कुठे आपल्याला लीनता प्राप्त. ती प्राप्त होईल. थोडे प्रश्न विचारला. नाही. आणि त्याच्यानंतर 10वा जो प्रश्न आहे, प्रारब्ध. प्रारब्ध आणि प्रयत्न या समासामध्ये सुरुवातीलाच वापरलेले वैद्याचे रूपक कोणासाठी, कोणाला उद्देशून ते स्पष्ट करा. आता कोणासाठी, कोणासाठी आणि कोणाला हे 2 शब्द या याच्यामध्ये महत्वाचे आहे. की कोणाला, कोणासाठी रूपक टाकलेलं समर्थांनी, आणि कोणाला उद्देशून ते रूपक वापरलेलं आहे. आता सरळ सरळ आपल्या लक्षात येतं की सद्गुरूंनी शिष्याला सांगितलेलं आहे. म्हणजे कोणासाठी वापरलेलं आहे, शिष्यासाठी वापरलेलं आहे. आणि कशासाठी वापरलेलं आहे, तर याचं उत्तर आहे शिष्याला अमरत्व प्राप्त करून घेण्यासाठी. त्याला अमरत्व प्राप्त झालं पाहिजे असं सद्गुरूला वाटतो आहे. आणि असं सद्गुरूला वाटतो म्हणून त्यांनी शिष्याला हे सगळं रूपक सांगितलेलं आहे. आता जे रूपक आहे ते 13 आणि 14 या याच्यामध्ये 13-14 ओव्यांमध्ये रूपक वापरलेलं आहे. ते ओव्या महत्वाचे आहे. आणि त्याच्यानंतर 30वी ओवी ही महत्वाची आहे. यामध्ये काय सांगतात ते बघा. ये कलियुग आत्मबोध तयाचा मंडला विनोद, तबडब झाली उदंड वर्ण संकट आरंभिला. हे रूपक कशासाठी सांगतात ते, किंवा शिष्याला अमरत्व प्राप्त होत नाही आणि म्हणून ते प्राप्त व्हावं हा समर्थांचा उद्देश आहे. आणि ते सांगतात की कलियुगामध्ये काय होत आहे की कलियुगामध्ये सगळं वाईट घडत आहे. त्याचं वर्णन सगळं समर्थांनी आधीच्या याच्यामध्ये भरपूर केलेलं आहे. की आपण विषयामागे धावतो,
आणि जीव जो आहे हा काय करतो, पथ्य जे आहे ते पथ्य सांगितलेलं आहे ते पथ्य काही पाळत नाही. आणि मग त्याचा जो परिणाम आहे तो कसा होतो, या रूपकाच्या आधारे समर्थ सांगतात की आपण सगळ्यांना सांगतो की अरे चांगलं वागा, चांगलं असं करा, पण लोक त्याच्याकडे जात नाही. लोकांना जे भौतिक सुख आहे त्या भौतिक सुखाच्या मागे लोक धावतात. आणि भौतिक सुखातून काय होतं, तर आपण विषय वासना वाढत जाते आणि आपली स्पर्धा वाढते, विषय वासना वाढते आणि त्याच्यातून आपण दुःखाकडे जातो. आणि मग हा भवरोग जो आहे तो आपल्याला भवरोग होतो. आणि म्हणून इथे समर्थ आपल्याला 8व्या-9व्या ओवीमध्ये सुद्धा ते सांगितलेलं आहे. आणि 19-20वी ओवी जी आहे ही पण याच्यामध्ये पुन्हा पुन्हा तेच म्हणलं की पुन्हा पुन्हा याची बोलणे तुझं निमित्त घडाले. कारण मी तुला इतकं वेळ सांगत आलं की याच्यापासून तू बाजूला हो, पण तू बाजूला होत नाही. आणि याचं कारण काय, तर कलियुग आहे. कलियुगामध्ये हे होणारच आहे, हे सगळं आपल्याला लक्षात येतं. आणि ते दूर करण्यासाठी म्हणून समर्थांनी शिष्याला, त्यांची इच्छा अशी आहे की शिष्याला अमरत्व प्राप्त झालं पाहिजे. आणि म्हणून यासाठी सगळा हा खटाटोप समर्थ या समासामध्ये या रूपकाच्या द्वारे सांगतात. आणि मग याचा हे उत्तर लिहिताना आधार जो आहे हा पुढच्या ओव्यांचा तुम्ही घेऊ शकता. जसं मी आता ही जी ओवी सांगितली आपला 20वी की ये कलियुगी, तर कलियुगामध्ये काय काय झालेलं आहे हे पुढे समर्थ सांगतात आहे पहा. 21व्या ओवीमध्ये काय म्हणतात, ते सत्वगुण निश्चयश बुडाला, दुष्काळ पडिला भावार्थाचा, स्वधर्माचा लोप झाला, सत्य सांगता विश्वास, भक्ती अवघी बुडाली. याचा फक्त आधार घ्यायचा. म्हणजे 21वी ओवी, 22वी ओवी, 23वी ओवी आणि 24वी ओवी या 3-4 ओव्यांचा आधार कोशाला घ्यायचा आहे, कलियुगामध्ये काय होत आहे ते आधाराला घ्यायचं. आणि कलियुगामध्ये असं होत आहे म्हणून समर्थ म्हणतात आहे शिष्याला की अरे तू परमार्थाकडे जा. आणि त्याच्यासाठी हे रूपक सांगतात. म्हणजे असं उलट तुम्हाला सांगावं लागेल. पहिले काय सांगायला लागेल की कलियुगामध्ये काय काय झालं, हे 4 ओव्यांचा फक्त आधार घ्यायचा. म्हणजे शब्द फक्त घ्यायचे की दुष्काळ पडला भावार्थाचा, विवेक आणि वैराग्याचा फड मोडून गेला, नंतर स्वधर्माचा लोप झाला, सगळ्यांचा अविश्वास निर्माण झाला, सत्वगुण निषेध बुडाला. असं कलियुगामध्ये होत आहे. आणि हे कलियुगामध्ये जे होत आहे त्यामुळे समर्थ शिष्याला सांगतात आहे की अरे तुला अमरत्व प्राप्त व्हावं अशी माझी इच्छा आहे, पुन्हा पुन्हा जन्माला येऊ नको. कारण तुला जो जीव मिळालेला आहे हा एकदाच मिळालेला आहे, तुला मोक्ष मिळाला पाहिजे, अमरत्व मिळालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून तू काय कर, हे मी जे सांगतो आहे ते पथ्य पाळ. पथ्य कोणतं आहे, परमार्थाकडे जाण्याचं. आणि आपला अभिमान जो आहे हा अभिमान आपला दूर करायचा आहे, मी पण दूर करायचंय, हे कर असं समर्थांची इच्छा आहे. ते समर्थ या याच्यामध्ये सांगत आहे. कोणाला काही याच्यात अडचण आहे का? पूर्ण समाज पहिल्यांदा नीट वाचणं गरजेचं आहे. असं अर्धवट वाचून त्याचं उत्तर सापडणार नाही. थोडं आता आपल्याला 5 स्वाध्याय आपले पूर्ण झालेले आहे, 6-7 अजून 5 आपले राहिलेले आहे. आणि या 5 याच्यामध्ये अजून तुम्हाला खोलामध्ये जायचं आहे. त्यामुळे नुसतं तेवढा असा विचार करून होणार नाही. तर सगळा मासा अख्खा पूर्ण जर 21 समास दासबोध वाचला तरी हरकत नाही. तो पूर्ण वाचा, प्रत्येक समासाचा अर्थ लक्षात घ्या, त्याच्यातल्या महत्वाच्या ओव्या लिहून काढा. नुसत्या खुणा करून होणार नाही, कारण खुणा करून आपल्या डोक्यात जात नाही. लिहावं लागेल, ते पुन्हा पुन्हा वाचावं लागेल, त्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल आणि मग त्याच्या आधारे आपल्याला उत्तर जे आहे ते लिहावं लागेल. असं लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. आणि प्रयत्न करायचा, टेन्शन घेण्याची गरज नाही. उत्तर सोपे आहेत. मला असं वाटतं मी असं कठीण करून सांगितलं की काय? नाही 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 अजून सरळ नाही, समजलं तसं. नाही नाही. प्रयत्न करायचा आपण लिहिण्याचा. हे संपूर्ण वाचा, म्हणजे पूर्ण वाचल्याशिवाय काय होतं, तो विषय जो आहे तो नीट लक्षात येत नाही. जर वाचून आपल्या डोक्यात एकदा फिट झाला की मग आपण अरे इथे समर्थ असं म्हणतात, हे पण याला लागू पडतं, ते पण त्याला लागू पडतं, असं सगळं एकत्र करून मग त्याचं आपल्या मनाने ओव्या कमी घ्यायच्या
पण त्याचा आधार घ्यायचा आणि आधार घेऊन मग त्याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. हो. चल. जय जय रघुवीर श्री